ಇವನಾರವ ಎಂದರೆ इव नम्मव म्हणजे हा कोण म्हणजे हा माझा म्हणण्याचा संपूर्ण विश्वाला संदेश देणारे महात्मा बसवेश्वरांच्या या कर्मभूमीतून बोलत असताना उपस्थित सर्वांना कॅलेंडर प्रमाणे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्याचबरोबर आज आपण सर्वजण ज्या मुख्य कारणासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही कोणाला विरोध करण्यासाठी नाही किंवा कोणाचं समर्थन करण्यासाठी नाही कुण्या पक्षाचं समर्थन करण्यासाठी नाही किंवा सरकारचा विरोध करण्यासाठी नाही तर आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही आमच्या न्यायासाठी आम्ही आमच्या अस्मितेसाठी एकत्रित आलेले आहोत। कर्नाटक राज्याच्या विधानसभेमध्ये या तालुक्याचे जनप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांवर चालवलेली राज्य पद्धती म्हणजे लोकशाही आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आपल्या विचाराचा बडगा कोणातरी एका माध्यमावरती कोणातरी एका विशेष समाजावरती मारण्याचं काम या तालुक्याच्या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून झालं। हे केवळ बसवकल्याण तालुक्याच्या लोकांचीच एक हानी नाही, बसवकल्याण तालुक्याच्या लोकांची जनतेची जिम्मेदारी नाही तर तमाम बिदर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकांचं आद्य कर्तव्य आहे। आज बसवकल्याणचा लोकप्रतिनिधी बोलला, बसवकल्याणचे लोक गप्प बसले तर उद्या भालकीचा लोकप्रतिनिधी बोलेल, भालकीचे लोक गप्प बसले तर उद्या ಔರಾದ್‌चा लोकप्रतिनिधी बोलेल। ಮರಾಠಿ ಬಂದ ಮಾಡೋಣ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗಲಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗಾಗಲಿ। ನಾವು ಕನ್ನಡಿಗರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೂ ಕೂಡ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಅಸ್ತಿತ್ವ ಇದೆ, ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಮರಾಠಿ ಇದೆ, ನಾವು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ, ನೀವು ಕೂಡ ಮರಾಠಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡಿ ಎಂದು ಈ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಸಮಯ ಆಗಿದೆ। ಎಲ್ಲರೂ ನನ್ಕಿಂತ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಯಾವುದೇ ಬರೀ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ಅಲ್ಲ ಬೀದರ ಜಿಲ್ಲೆಯ ಯಾವುದೇ ಶಾಸಕರು ಮರಾಠಿ ಶಾಲೆಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಅವರು ಸೋಲು ಖಚಿತ ಎಂದು ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಬರೀ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ಅಲ್ಲ, ಜಿಲ್ಲೆ ಯಾವುದೇ ಶಾಸಕರು ಆಗ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದವರು ಆಗ್ಲಿ ಆಯಾ ಪಕ್ಷ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಅಸ್ಮಿತೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಹಕ್ಕಿದೆ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕದ ಮೇಲೆ ಗದಾಪ್ರಹಾರ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯ ನೀವು ಮಾಡಬೇಡಿ ಎಂದು ಈ ಮುಖಾಂತರ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ಘನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸರ್ಕಾರ ಜೊತೆ ಕಾಯ್ದೆಯು ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗಳು ಹಾಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಿ, ಹಾಗೆ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮೂಲಕ ನಾನು ಘನ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮಾನ್ಯ ಘನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನ್ನ ಕೂಗಿನಲ್ಲಿ ಕೂಗಾಕಿ ಜಯಘೋಷವನ್ನು ಮಾಡೋಣ। महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। धन्यवाद।